हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्ग 11वा विषय इतिहास यातील प्रकरण 3 बघत आहोत आणि त्यातील भाग 2 बघत आहोत. ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र हा भाग आपण अभ्यासत आहोत. पेज नंबर 24-25वर तुम्हाला दिलेला आहे. हे तत्पूर्वी जो भाग आपण अभ्यासणार आहोत त्याच्या नोट्स मी या व्हाईट बोर्डवर लिहिलेल्या आहेत, तर तुम्ही त्या वहीमध्ये उतरवून घेणे. तर या ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्राचा जो आपण अभ्यास करणार आहोत यामध्ये एक लक्षात घ्या, मी ताम्रपाषाण युग म्हणजे काय सांगितलं होतं की ज्या काळातील लोक तांब्याचा आणि दगडाचा त्यांच्या दैनंदिन जीवनात वापर करत होते वस्तूंसाठी, हत्यारांसाठी, त्या काळाला ताम्रपाषाण युग म्हटलं जातं. तर या युगामध्ये महाराष्ट्राच्या या भूमीवर आणि आपल्याला जो अभ्यासाला आहे तो आहे तापी, भीमा आणि गोदावरी हा परिसर, म्हणजे धुळे, नाशिक, पुणे त्या भागातला परिसर हा सगळा आहे, नगर जिल्हा वगैरे. तर या भागाचा अभ्यास करत असताना एक थोडं लक्षात घ्या की तुमच्या पुस्तकामध्ये सावळदा संस्कृतीचं वर्णन सेपरेटली केलेलं आहे, परंतु माळवा आणि जोरवे संस्कृतीचं वर्णन हे थोडं मिक्स आहे. कारण आपण आता शिकवताना मी तुम्हाला ते सांगतेच आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी इथे सावळदा संस्कृतीचं पूर्ण वर्णन केलं आहे, त्यानंतर माळवा संस्कृतीचं वर्णन आहे आणि जोरवे संस्कृतीचं वर्णन आहे. माळवा संस्कृतीमध्ये घरं, त्यानंतर त्यांचा विस्तार, काळ आणि त्यांची भांडी बनवण्याची पद्धत हे मी सांगितलं. तसंच जोरवे संस्कृतीमध्ये सुद्धा जोरवे संस्कृती कशी उदयाला आली, मातीची भांडी कशी होती, घरं कशी होती इत्यादी मी सांगितलं. आणि हे पॉईंट फक्त या माळवा आणि जोरवे संस्कृतीचे वेगळे आहेत. बाकी नंतर जर आपण म्हटलं की शेतीमध्ये काय पिकत होतं, ते त्यांचा आहार कसा होता, त्यांचे उद्योग कोणते होते, त्यांचा दफनविधी कोणता होता, हे मुद्दे मात्र या दोन्ही संस्कृतींचे, जोरवे आणि माळवा संस्कृतीचे, हे कॉमन आहेत. आणि इथे पुन्हा एक लक्षात घ्या की सुरुवातीला माळवा संस्कृती होती, मग त्याच जागी त्याच भागामध्ये जोरवे संस्कृती आली. तर या अनुषंगाने आपण हे बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक येण्यापूर्वीही या इनामगाव किंवा दायमाबाद या भागामध्ये जी लोकवस्ती होती, जी वसाहत होती, ती ताम्रपाषाणयुगीन होती, जिला सावळदा संस्कृती असं म्हणत. म्हणजे उत्तर हडप्पाकालीन लोक येण्यापूर्वीही या भागामध्ये जी संस्कृती होती, दायमाबाद, इनामगाव, याला खास करून दायमाबाद, तर त्याला सावळदा संस्कृती असं म्हणत होते. आणि पुढे याच सावळदा संस्कृतीच्या आसपास आपल्याला माळवा आणि जोरवे संस्कृती पण आढळून येते. तर आपण सावळदा संस्कृतीची माहिती घेणार आहोत. सावळदा हे धुळे जिल्ह्यामध्ये तापी नदी किनाऱ्यावर वसलेलं ही गाव वसाहत, जवळपास इसपूर्व 2000 ते 1800च्या आसपास. आणि मध्याश्मयुगीन काळातली महाराष्ट्रातली लोक, म्हणजे महाराष्ट्राच्या या भागात मध्याश्म युगामध्ये जी लोकसंस्कृती होती ती लोक, आणि सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीची लोक, सौराष्ट्र, आपण गुजरातमध्ये सौराष्ट्र, कच्छ या भागामध्ये बघितलेलं आहे की तिथे संस्कृती होत्या. तर त्या सौराष्ट्रातल्या भागातल्या हडप्पाकालीन लोकांशी या मध्याश्मयुगीन महाराष्ट्रातील लोकांचा संबंध आला आणि त्यातनंही सावळदा संस्कृतीचा उगम झाला. दायमाबाद येथे चाकावर, आता हे मुख्य सावळदा संस्कृतीचं मुख्य उत्खननात सापडलेलं वसाहत किंवा ठाणं कोणतं आहे, तर दायमाबाद. तर इथे या उत्खननानंतर काय विश्लेषकांनी त्याचं वर्णन केलं किंवा अभ्यास काय माहिती पडलं, तर ही लोक चाकावर बनवलेली मातीची भांडी वापरत होती आणि त्या भांड्यांवर नक्षीकाम केलेलं असायचं. तिराग्र म्हणजे धनुष्यबाणातलं तिराग्र आपण ज्याला म्हणतो बाण, त्याचं चित्र, पशुप्राण्यांचं चित्र किंवा मासे पकडण्याचे गळ असतात असे आकोळ्यास टाईप, तर असे चित्र, नक्षी त्या भांड्यांवर होती. या व्यतिरिक्त तिथे तांब्याच्या वस्तू सापडल्या, गारगोटी वर्गातल्या खड्यांचे रंगीबेरंगी मणी सापडले, हाडांपासून बनवलेली टोकदार तिराग्र सापडली, दगडी पाटे, वरवंटे सापडले की जेव्हा अन्न शिजवत असत तेव्हा त्यामध्ये काही वाटून त्यामध्ये टाकणं किंवा एखादा कठीण आणि टणक पदार्थसुद्धा
फोडण्यासाठी कदाचित याचा वापर होत असावा, ते इत्यादी वस्तू त्यांच्या वापरामध्ये सापडल्या. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्या वस्तू ते वापरत होते, म्हणजे ह्या वस्तू ते बनवतही होते. म्हणजे उद्योग कोणते झाले यांचे? शेती, पशुपालन हे तर होतंच. तांब्याच्या वस्तू, गारगोटी, वर्गातल्या खड्यांचे मणी आणि तिरागरे, दगडी पाटी, वरवंटे. आता इथे बघा, इथे पशुपालन आहे, पण च्या बाबत अभ्यासकांमध्ये दुमत होतं. काहींचं म्हणणं होतं हे शेती करायचे पावसाळ्यामध्ये आणि पाऊस नसला की मग शेतीची कामं राहत नव्हती, तर हे भटकायचे, पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर इथे यायचे. म्हणजे स्थायी नव्हते हे तिथे, तर फिरत राहायचे. पुन्हा पावसाच्या सीझनमध्ये ते तिथे यायचे. तेवढं जे उगवलेलं आहे धान्य किंवा आजूबाजूच्या ज्या वनस्पती, ज्या खाद्यान्न होत्या, त्यांचा वापर करायचे. पाऊस झाला, पुन्हा कोरडं हवामान झालं की पुन्हा जिथे पाणी आहे तिथे हे जायचे, असं काही अभ्यासकांचं मत आहे. या लोकांची घरं मातीची होती, पण यांनी जी जमीन आहे ती समतल केली होती. चुना, गाळ, माती, शेण याचा वापर करून ती समतल करून चांगली ठोकून ठाकून चोपून चापून एकसारखी बनवलेली आढळून आलेली आहे. तसंच कवठे, धुळे जिल्ह्यातल्या कवठे येथे जेव्हा उत्खनन केलं गेलं तेव्हा या उत्खननामध्ये शंखांपासून बनवलेल्या वस्तू सापडल्या. आणि शंखांपासून बनवलेल्या वस्तू सौराष्ट्र च्या जो किनारा आहे, गुजरात जो किनारा, तिथे हडप्पाकालीन लोक ह्या शंखांचा उपयोग वस्तू बनवण्यासाठी करत होते. तर एक मग लक्षात येतं की या भागात जर उत्खननात या वस्तू सापडल्या, याचा अर्थ सौराष्ट्रातील हडप्पा लोकांशी या सावळदा संस्कृतीचं काय होतं, एक आर्थिक संबंध असतील, देवाणघेवाण असेल आणि ती वस्तू विनिमयामार्फत ही देवाणघेवाण चालत असावी, याचे पुरावे हे इथे सापडलेले आपणास दिसून येतात. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे माळवा संस्कृती. सनापूर्वी 1600 वर्ष आधी माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले असा उल्लेख किंवा उत्खननात असं एक आढळून आलेलं आहे. माळवा संस्कृती आपण बघितली मध्य प्रदेशातली, पण तेथील हवामान पुन्हा शुष्क झालं म्हणा किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा, ते लोक स्थलांतरित होऊन या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आले. आणि इथे आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रामध्ये स्थापन केल्या. मी आधी सांगितलं की तोपर्यंत कायमस्वरूपी नव्हतं, पावसाच्या कालावधीत ते राहायचे आणि बाकी ते निंभटकं जीवन जगत होते. पण ह्या लोकांनी कायमस्वरूपी, माळवा संस्कृतीचे लोक जे महाराष्ट्रात आले मध्य प्रदेशात माळवा प्रांतातून, तर यांनी कायमस्वरूपी घरं बांधली आणि एक शेती त्यांनी सुरू केली. आता आपल्यापुढे प्रश्न उभा राहतो की मग यांना पाणी कसं मिळत होतं, तर याचं वर्णन पुढे आहे की ह्या लोकांनी पुढे नदीला कालवे काढले आणि बारमाही सिंचनाची व्यवस्था केलेली आपणास दिसते. आणि जिथे बारमाही सिंचनाची व्यवस्था आहे तिथे मग शेतीही आणि मग कायमस्वरूपी वस्तीही. तर आपण आता याची माहिती घेऊ की हे माळवा संस्कृतीचे लोक, माळवा प्रदेश मध्य प्रदेशाचा एक भाग समजा आजच्या, तिथनं हे लोक इथे आले. इथे आल्यावर त्यांनी कायमस्वरूपी वसाहती उभारल्या, शेतीला सुरुवात केली सिंचनाची सोय करून, आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी असं म्हटलं जातं. या माळवा संस्कृतीच्या लोकांची मातीची भांडी पिवळसर रंगाची होती व खरबरीत होती. म्हणजे तुम्ही जर त्या भांड्यांवर असा हात फिरवला बाहेरून तर हाताला खरबर रखरख लागायचं. कुंभकाराच्या गोल भट्ट्यासुद्धा सापडलेल्या आहेत आणि इनामगाव हे मातीची भांडी बनवणारं केंद्र होतं. पुढे घरं कशी होती, तर इनामगाव येथील घरे, माळवा संस्कृतीचा जेव्हा काळ होता या भागामध्ये महाराष्ट्राच्या, तेव्हा घरे आयताकृती, ऐसपैस कुडाच्या भिंती, आड भिंती घालून घराचे 2 किंवा 3 भाग केलेले, धान्य साठवणुकीसाठी कोठ्या किंवा पाय असलेले, रांजण किंवा खाली चपटे दगड ठेवून त्याच्यावर हे कोठी किंवा रांजण ठेवायची, किंवा बळद ठेवायचं चुन्यानी आतून बाहेरून लिंपलेलं, धान्याला कीड लागू नये. तसं वर्षभराचं धान्य साठवून ठेवण्यासाठी अशी सोय होती घरांमध्ये किंवा घराबाहेर. आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या लोकांच्या मात्र गोल झोपड्या दिसतात, ज्या गवतानी शाकारलेल्या. थोडासा खोलगट खड्डा करायचा जमिनीत आणि त्यावर गोल झोपडी बांधून वरून ते गवतांनी किंवा झाडाच्या फांद्यांनी शाकारलेलं, ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडी कमी असेल, तर असं आढळून आलेलं आहे. हे 2 पॉईंट माळवा संस्कृतीचे वेगळे आहेत. हेच 2 पॉईंट जोरवे संस्कृतीचे थोडे वेगळे आहेत आणि पुढचे पॉईंट मात्र दोन्ही संस्कृतींचे सारखे आहेत. तर जोरवे संस्कृती,
काय झालं, हे माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात आले आणि ह्या माळवा संस्कृतीच्या लोकांचा कर्नाटकातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांशी संबंध आला. म्हणजे हे माळवा संस्कृतीचे लोक माळवा प्रांतातून या महाराष्ट्राच्या भागात आले आणि इथे आल्यावर यांचा संबंध यांच्याही पेक्षा जो खाली भाग होता, आपण भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर महाराष्ट्राच्या खालचा भाग कर्नाटकाचा, त्या लोकांशी नवाश्मयुगीन लोकांशी यांचा संबंध आला आणि एक देवाणघेवाण जी झाली ज्ञान, अनुभव, माहिती, कलेची, तर ह्या माळवा संस्कृतीच्या लोकांच्या भांडी बनवण्याच्या तंत्रज्ञानामध्ये, घाटामध्ये, आकारामध्ये, नक्षीमध्ये बदल घडून आले आणि यातून एक जी मिक्स संस्कृती आली म्हणजे माळवा संस्कृती प्लस कर्नाटकातल्या नवाश्मयुगीन लोकांची संस्कृती, या दोन संस्कृतींच्या मिलनातून जोरवे संस्कृतीचा उदय झाला पूर्व 1400 ते 1000 या कालखंडामध्ये. इथे 1000 पाहिजे. आणि नंतर ही जी संस्कृती होती, जी या संगमातून निर्माण झालेली होती, ती समृद्ध संस्कृती होती. पण कालावधीने या संस्कृतीला ही उतरती कळा लागली. त्याला उत्तर जोरवे संस्कृती म्हटलं गेलं. पूर्व 1000 ते 700 कालखंड म्हणजे जोरवे संस्कृतीचे 2 टप्पे पाडले गेले. 1400 ते 1000 समृद्ध पूर्व जोरवे संस्कृती आणि पूर्व 1000 ते 700 मध्ये उत्तर जोरवे संस्कृती जी उतरणीला लागलेली होती. या संस्कृतीतील मातीची भांडी कशी होती, खणखणीत भाजलेली, की त्याच्यावर जर असं वाजवलं तर असा धातूसारखा टणक आवाज येत असे. त्यानंतर लाल रंगाची होती व त्यावर काळ्या रंगाने नक्षीकाम केलं जात होतं. आता नक्षीकाम आपण पाहिलं प्राणी, पक्षी, फुलं किंवा अवजारांचं. त्यानंतर तोटीची भांडी होती. हे बघा, इथे पुस्तकामध्ये तुम्हाला याचं चित्र दाखवलेलं आहे. हे बघा, इथे याला तोटी आहे. आपण आता जी चहाची केटली म्हणतो तशासारखं. तोटीची भांडी, कंगोरे असलेले वाटं की ज्याला मधून अशी डिझाईन किंवा कंगोरे काढलेले आहेत. त्यानंतर कुंडे, चंबू, घडे, कुंभ असे भांड्यांचे वेगवेगळे आकार, घाट असत. कुंभकाराच्या भट्ट्या सापडल्या हे गोल खड्डा खणून आणि थोडंसं वर बांधकाम करून त्या गोल भट्ट्यांमध्ये हे मातीची भांडी भाजली जात असत. पण पुढे म्हणजे उत्तर जोरवे काळामध्ये ही असं न करता जमिनीवरच, सपाट जमिनीवरच आवा रचला जाई आणि भोवती तणस, लाकूड हे टाकून भट्टी लावली जात असे. इनामगाव ही जोरवे संस्कृतीतही मातीची भांडी पुरवणारं मोठं केंद्र होतं, जसं आपण माळवा संस्कृतीतही बघितलं. जोरवे संस्कृतीची घरे कशाची होती, मातीचीच होती, पण चौकोनी होती. म्हणजे आपण आयताकार, चौरस असं म्हणू. प्रशस्त होती, अधिक खोल्यांचे होते, म्हणजे 2-3 खोल्यांचं. उत्तर जोरवे काळात गोल शंकाकृती झोपड्यांचे प्रमाण मात्र वाढलेले दिसते, कारण उतरती कळा लागली होती, कुठेतरी समृद्धी कमी होत होती. त्यामुळे छोट्या झोपड्या बांधून राहणारे लोक जास्त होते. आणि दुसरं रिझन एक होतं की हवामान शुष्क होत जात होतं आणि त्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे हे लोक सतत यांची जागा बदलत, त्यामुळे हे पक्कं घर न बांधता या गोल झोपड्या बांधून राहत असत, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. पण इनामगावमध्ये मी जसं सांगितलं की हे कायमस्वरूपी यांनी वसाहत स्थापली. हे महाराष्ट्राचे आद्य शेतकरी आहेत, माळवा संस्कृतीचे लोक. तर हे कशावरून आपण म्हटलं तर इनामगावमध्ये नदीला कालवा काढून सिंचनासाठी व वापरण्यासाठी पाण्याची साठवण केलेली दिसते. ती उत्खननामध्ये ते दिसलं की नदीपासून एक कालवा खोदत त्यांनी गावापर्यंत आणला. तिथे एक असं मोठं मानवनिर्मित तलावसारखं करून तिथे ते पाणी साठवलं जायचं आणि जेणेकरून हे पाणी रोजच्या वापरण्याला आणि शेतीला वापरलं जाईल. कारण प्रत्येक वेळी नदीवर जाणं म्हणजे बघा, यांचं तंत्रज्ञान कसं मानव विकसित होणं, मानवाला ही कल्पना ही सुचली की प्रत्येक वेळी पाण्यासाठी नदीला जायची गरज नाही, तर नदीपासून आपण जर कालवा खोदत आपल्या गावापर्यंत आणला तर पाणी तिथपर्यंत उपलब्ध होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे माळवा संस्कृतीचे लोक आणि पुढे त्यांचा कर्नाटकच्या लोकांशी संबंधाला नवाश्मयुगीन, त्यातनं जोरवे संस्कृती तयार झाली आणि ह्या लोकांनी कायमस्वरूपी वसाहती बसवल्या, शेतीला सुरुवात केली, म्हणून त्या आद्य शेतकरी म्हटलं जातात माळवा संस्कृतीच्या लोकांना. या जोरवे संस्कृतीमध्ये गावाच्या मध्यभागात गाव प्रमुखाचे सगळ्यात मोठं घर राहत होतं. म्हणजे गावातलं सगळ्यात मोठं घर गाव प्रमुखाचं 5 खोल्यांचं. आता इथे आपण म्हणू शकतो गाव प्रमुख आहे म्हणजे एक बैठकीची खोली ह्या सभा घेणं, बैठकी घेणं यासाठी वापरली जात असेल. त्यानंतर हे प्रशस्त घर राहत होतं. या घराच्या आत आणि बाहेर धान्य साठवणुकीसाठी रांजण, कोठ्या किंवा बळद दिसून आलेले आहेत. त्यानंतर गाव प्रमुख पद हे वंश परंपरेने होतं आणि या गाव प्रमुखाकडेच
पाणी वाटपाचं काम होतं. कारण नदीतून कालवा काढून जे पाणी साठवलं जात होतं, हे पाणी साठवल्यावर कोणी कितीही वापरेल असं नाही, तर त्याचं नियोजन होतं आणि प्रत्येक कुटुंबाला किती पाणी दिलं जाईल रोज हे वाटपाचं काम हा गाव प्रमुख करत असे. तर अशा प्रकारे आपण ह्या 3 संस्कृतींची माहिती घेतली. या ज्या 2 संस्कृत्या मी पुन्हा सांगते, माळवा आणि ही जी जोरवे संस्कृती आहे, याचे आपण जे फरक मुद्दे होते ते आपण वेगवेगळे घेतले, जसं भांडी आणि घरं. आणि याच्यानंतर आपण या माळवा आणि जोरवे संस्कृतीचेच पुढचे मुद्दे अभ्यासणार आहोत, की त्यांचं शेतीतलं उत्पादन कसं होतं, त्यांचा आहार कसा होता, त्यांचे उद्योग कसे होते आणि यांचं दफन व्यवस्था म्हणजे माणूस मृत झाल्यावर हे कशा प्रकारे विधी किंवा कृती करत होते हे आपण अभ्यासणार आहोत. आता याच्या पुढचंच आपण जोरवे आणि माळवा संस्कृतीची कॉमन मुद्दे अभ्यासली आहेत, जसं मातीची घरं, त्यानंतर भांडी मातीची, त्यांची कशी असायची. पण आता आपल्याला कॉमन मुद्दे अभ्यासायचे आहेत, की जोरवे आणि माळवा संस्कृतीमध्ये ही जी मुद्दे होते हे कॉमन होते, म्हणजे दोन्ही संस्कृतींची ही वैशिष्ट्ये होती. तर इथे ब्लॅकबोर्डवर मी लिहिलेलं आहे, तरी तुम्ही ते तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे. आपण आता पॉईंट टू पॉईंट विश्लेषण करूया, की या संस्कृतीमधले लोक शेती करत होते, तर ते कोणते पिकं शेतीमध्ये घेत होते. गहू, बार्ली, कुळीथ, ज्वारी, मसूर ही पिकं हे लोक त्यांच्या शेतीमध्ये घेत असत आणि ह्यांचाच आहार त्यांच्या रोजच्या जेवणामध्ये, आहारामध्ये यांचा समावेश राहत असेल. तसेच ते पशुपालनही करत होते. गाय, बैल, बकरी, घोडा इत्यादी हे पशु ते पाळत आणि आहारामध्ये पशुमांस व मासेसुद्धा असत. त्यानंतर दूध याचा सुद्धा समावेश आहारामध्ये होता त्यांच्या. म्हणजेच हे लोक जे माळवा आणि जोरवे संस्कृतीचे लोक होते हे कसे होते, शाकाहारी व मांसाहारी लोक होते. उद्योग कोणते होते या लोकांचे, तर या लोकांचे उद्योग होते शेती व पशुपालन, हे आपण आत्ताच बघितलं. रंगीबिरंगी खड्यांचे मणी बनवणं, त्यानंतर तांब्याच्या वस्तू, सूक्ष्मास्त्र बनवणं, दगड आणि हाडांपासून ही सूक्ष्मास्त्र बनवत असत ते. त्यानंतर मातीची विविध घाटाची आकाराची नक्षीदार भांडी बनवणं, जसे तोटीची भांडी, वाडगे, कुंडे, चंबू, कुंभ इत्यादी प्रकारची. तर हे जे वर्णन आहे हे त्यांच्या आहाराचं, त्यांच्या व्यवसायाचं वर्णन आहे, जे जोरवे आणि माळवा संस्कृतीतले लोक करत होते. त्यानंतर दफन व्यवस्था कशी होती यांची. दफन व्यवस्था, तर गावचा प्रमुख व जो श्रीमंत व्यक्ती होता त्यांचं दफन हे त्यांच्या घराजवळ केलं जात असे आणि उर्वरित जे सामान्य लोकांची वस्ती होती तिथे त्यांचं दफन 3 पद्धतींनी केलं जात असे. त्यातली पहिली पद्धत बघा, जमिनीत खड्डा करून मृत व्यक्तीला उतानं त्या खड्ड्यामध्ये झोपवलं जाईल आणि मग त्यावर माती टाकून पुरलं जाईल. दुसरी पद्धत होती, मृत व्यक्तीला 4 पाय असलेल्या रांजणात, मातीच्या रांजणामध्ये बसवलं जाईल, त्यावर माती टाकलं जाईल, ते रांजण खड्डा खणून मातीमध्ये पुरलं जाईल आणि मग पूर्ण माती त्यावर पसरवून दिली जाईल. पण जर मृत बालक असेल, म्हणजे 10-12 वर्षांच्या आतलं जर बालक असेल मृत झालेलं, त्याला मात्र कुंभामध्ये, मोठ्या आकाराच्या कुंभामध्ये, जसं आता आपण मडकं म्हणू त्यामध्ये त्याला बसवलं जाईल, मातीने ते भरलं जाईल आणि त्याच्यावर दुसरं कुंभ पुन्हा उलटत, म्हणजे तोंडाला तोंड, बघा मी इथे एक आकृती काढून दाखवलेली आहे तुम्हाला, की एक मडकं आहे, त्याच्यात बसवला मृत बाळाचं शरीर आणि त्यावर पुन्हा दुसरं मडकं उघडं बांधलं आणि ते जोडून घेतले त्याचे दोन्ही तोंड आणि मग ते जमिनीमध्ये पुरलं जात असेल. तर अशा प्रकारे माळवा आणि जोरवे संस्कृतीमध्ये शेतीमध्ये काय पिकं होत होती, आहार कसा होता त्यांचा, ते शाकाहारी मांसाहारी होते. पशुपालनामध्ये ते कोणत्या पशूंचं पालन करत किंवा त्यांना पाळत असत. त्यानंतर त्यांचे उद्योग कोणते होते, उद्योगधंदे ते काय करत होते या व्यतिरिक्त, आणि मृत झाल्यावरचे विधी, दफनविधी त्यांचे कसे होते, ह्या 3 ते 4 मुद्द्यांची माहिती आपण येथे घेतलेली आहे.
आता आपल्याला बघायचं आहे की हा जो परिसर होता हा जोरवे किंवा माळवा संस्कृतीचा तापी, भीमा किंवा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये, तर तो कशा पद्धतीने होता किंवा त्यांचं आपापसातलं जे एक संबंध होते किंवा त्यांची जी एक रचना होती, जसं आज आपण म्हणतो भारत देश आहे, त्यामध्ये अनेक राज्य आहे, महाराष्ट्र, गुजरात, केरळ, आसाम इत्यादी. मग ह्या राज्यांमध्ये अजून जिल्हे आहेत, अमरावती, नागपूर, तिकडे गेलात तर गांधीनगर, अशा पद्धतीने. पुन्हा या जिल्ह्यांमध्ये लहान खेडे आहेत, तालुके आहेत, परतवाडा झालं, त्यानंतर चांदूर बाजार झालं, असे तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये पुन्हा खेडी आहेत. तर अशीच त्यांची रचना कशी होती हे आपण अभ्यासणार आहोत. तर आता पुढचा मुद्दा बघा की ह्या जोरवे किंवा माळवा संस्कृतीचा विस्तार हा कुठल्या भागात होता, तर तापी, भीमा, गोदावरी नद्यांचा जो परिसर होता, खोरे ह्या 3 नद्यांचा मधला परिसर, ज्याला खोरंही म्हणतो नद्यांच्या आजूबाजूच्या परिसराला, तर या 3 नद्यांच्या खोऱ्यांच्या मधल्या भागात ही सगळी माळवा किंवा जोरवे संस्कृतींची गाव वसाहती आपल्याला आढळून येतात. तर यांचं रचना कशी होती, जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की भारत हा देश आहे. आता आपण एक आपलं लोकल उदाहरण घेऊयात की अमरावतीच्या जवळ अंजनगाव हे मोठं खेडं, हे प्रमुख केंद्र, हे मोठं खेडं, हे कापूसतळणी म्हणजे छोटं खेडं, आणि विहीगाव त्याच्यापेक्षा छोटी वाडी म्हणू आपण. म्हणजे विहीगावचं उत्पादन ज्याला आपण म्हणू की कापूसतळणी, जसं ह्या विहीगावचं उत्पादन जे आपण भाजीपाला म्हणू, दुग्ध म्हणू किंवा छोट्या प्रमाणात होणाऱ्या वस्तूंचं उत्पादन म्हणू, हे कापूसतळणी किंवा अंजनगावमध्ये येतं. कापूसतळणी अंजनगावशी संबंध ठेवते, व्यापारी दृष्ट्या काही खरेदी करणं असेल. आणि हे अंजनगाव कोणाशी जोडलेला आहे, अमरावतीशी जोडलेला आहे, की मोठ्या प्रमाणात व्यापारी माल हा इतरत्र पाठवायचा असेल तर तो अमरावती आणि त्याच्या पुढे जाईल. तर अशाच प्रकारे आपल्याला ह्या काळातली पण रचना दिसते. जसं छोटी वाडी होती वाळकी, जी घोड व मुळा नदीच्या काठी, बघा इथे लिहिलेलं आहे मी, वाडी होती सगळ्यात छोट्या स्तरावर, म्हणजे आपण म्हणू की 15 ते 20-25 घरांची वस्ती, वाळकी नावाची, जी घोड व मुळा नदीच्या काठी वसलेली होती. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या वाड्यांचा संबंध या छोट्या खेड्यांशी यायचा. उदाहरण दिलेलं इथे चांदोली, सोनगाव पुणे जिल्ह्यातलं, आणि पिंपळदर हे नाशिक जिल्ह्यातलं. पिंपळदर तर हे मोक्याच्या ठिकाणी वसलेलं होतं. हे जे पिंपळदर होतं हे जे आहे हे तापी नदी आणि गोदावरी नदीच्या खोऱ्याच्या बरोबर मधोमध असल्यामुळे दोन्ही ठिकाणाहून या पिंपळदरला पोहोचणं आणि तिथून व्यापार करणं सोपे असल्यामुळे पिंपळदर हे जरी छोटं खेडं असलं तरी मोक्याचं स्थान होतं, म्हणून ते प्रमुख एक छोटं पण प्रमुख व्यापारी केंद्र होतं. त्यानंतर ही छोटी खेडी मोठ्या खेड्यांशी जोडलेली होती, नाशिक, नेवासे, आणि ही मोठी खेडी पुन्हा प्रमुख नगर व व्यापारी केंद्रांशी जोडलेली होती, जसं दालमाबाद आहे, प्रकाशी आहे, इनामगाव आहे. अशा पद्धतीने या संस्कृतीचा विस्तार आणि या संस्कृतीची एक गाव वसाहत नगर यांच्यामधले व्यापारी परस्पर संबंध असं आपण एक उदाहरण देऊन विस्तार रूपाने आपण हे इथे बघू शकतो. यावर बघा तुम्हाला जोड्या लावा, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा किंवा एक संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. तर त्या अनुषंगाने तुम्ही हे बघायचं. म्हणजे मी थोडक्यात इथे एक डायग्राम काढलं होतं की हे प्रमुख शहर आहे, याच्या बाजूला अशी ही मोठी खेडी आहे, अजून ही छोटी छोटी खेडी यांच्यामध्ये वसलेली आहे, आणि ह्या ज्या आहेत ह्या अशा वाड्या आहे. पण प्रमुख केंद्र जसं आपण हे जर आपण इनामगाव म्हटलं तर ह्याच्या बाजूला येतं नाशिक, नेवासे. हे जे छोटे दिसत आहे हे चांदोली, सोनगाव किंवा पिंपळदर, आणि ह्या छोट्या छोट्या वाड्या. अशा पद्धतीने असा ह्या जोरवे किंवा माळवा संस्कृतीचा आपण काय म्हणू शकतो, विस्तार म्हणू शकतो. आपण आता बघणार आहोत की या जोरवे संस्कृतीनंतर किंवा माळवा संस्कृती आपण बघितलं, पहिले सावळदा संस्कृती, मग तिथेच माळवा संस्कृतीचे लोक आले, पुढे त्यांच्या आणि कर्नाटकमधील संस्कृतीच्या मिश्रणातून जोरवे संस्कृती उदयाला आली. पण उत्तर जोरवे काळामध्ये ह्या संस्कृतीला उतरती कळा लागली आणि काही कारणास्तव
आता तिथे तुम्ही हवामान बदल म्हणा किंवा परिस्थिती म्हणा, व्यापारातली मंदी म्हणा, हे कोणतंही कारण असेल, या उत्तर जोर्वे संस्कृतीतल्या लोकांनी स्थलांतर सुरू केलं. इथे आपण जो महापाषाण युग भारतातील हा एक जो टॉपिक अभ्यासणार आहोत, त्याच्या पूर्ण नोट्स मी इथे लिहिलेल्या आहेत, तरी तुम्ही त्या तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे. ठीक आहे. तर आता आपण ही माहिती बघणार आहोत की या परिस्थिती किंवा हवामान बदलामुळे इसपूर्व 700च्या आसपास या उत्तर जोर्वे संस्कृतीतल्या काळातल्या लोकांनी स्थलांतर सुरू केलं आणि त्या गाव वसाहती जसं इनाम गाव आहे, दायमाबाद आहे, या ओसाड पडल्या. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा ओसाड वसाहती त्यावेळी म्हणजे त्या काळामध्ये होत्या, कारण सगळीकडेच एक हवामान शुष्क झाल्याने कुठेतरी एक दुष्काळ सदृश वातावरण होतं. आणि मग हे जे स्थलांतरित झालेले लोक होते, हे जगण्याची धडपड म्हणा किंवा दुसरा हेतू असेल यांचा, इतर लोकांचा, जे फिरस्ते लोक होते, व्यापार असेल, या दोन उद्देशांनी हे जे भटके किंवा निमभटके समूह होते, हे लोक त्या परिसरामध्ये किंवा आपण म्हणू संपूर्ण भारतीय परिसरामध्ये यांचे भ्रमण किंवा भटकंती सुरू होती. आणि अशावेळी यांचा हा प्रवास चालू असताना जगण्यासाठी किंवा व्यापारासाठी यांच्या समूह राहायचा, तांडा राहायचा. आणि अशावेळी प्रवासादरम्यान जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्यांच्यासोबत असलेले प्राणी जे वाहतुकीसाठी, सामान लादण्यासाठी किंवा अन्न म्हणूनही प्रवासामध्ये, कारण आपण बघितलं की त्या काळातले लोक हे मांस खाणारे होते पशूंचं, तर ह्या सर्व दृष्टीने त्यांच्याजवळ जे पशुही सोबत राहत असत, तर त्यांचा पण जरी मृत्यू झाला तर अशा ह्या मृत व्यक्ती आणि त्या मृत व्यक्तींच्या आठवणीचं सामान, जसं ते वापरतात ती सामानं, अलंकार, किंवा हे मृत झालेले प्राणी, घोडा असेल, बैल असेल, तर अशा लोकांना हे काय करत, दफन करत. आणि दफन केल्यावर तो जो वर्तुळाकार भाग होता जिथे दफन केलं जात होतं, त्याच्या भोवती त्या वर्तुळाकार भागावर मोठ्याला वजनी आणि अशा उंच शिळा ते अशा वर्तुळाकार मांडत असत. हे बघा, इथे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये हे चित्र दिलेलं आहे. हा वर्तुळाकार भाग आहे आणि इथे ह्या मोठ्या शिळा त्यांनी लावलेल्या आहेत. पूर्ण बंद केला हा भाग ह्या शिळांनी. आणि हा जो मधला भाग आहे या शिळांच्या मधातला, या भागात ते काय करत असत, दफन करत असत. आपल्यासोबत असलेल्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यास किंवा प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्या लोकांचं. तर अशा पद्धतीने जी शिलावर्तुळं त्या लोकांनी उभारली, तर त्या काळाला महापाषाण युग असं म्हणतात. की या शिलावर्तुळांचा उपयोग ते प्रामुख्याने मृत व्यक्ती किंवा प्राण्याचं दफन करण्यासाठी, त्यांच्या अस्थी पुरण्यासाठी किंवा त्यांचं स्मारक म्हणून या अनुषंगाने या शिलावर्तुळांचा उपयोग होत असावा किंवा केला होता असं आपण म्हणू. कारण उत्खननामध्ये मानवाची, पशूंची, प्राण्यांची हाडं यामध्ये सापडलेली आपल्याला दिसतात. तर ज्या काळात ह्या भटक्या लोकांनी ही शिलावर्तुळं उभारली, त्या काळाला महापाषाण युग असं म्हटलं जातं. तर पुढचं आपल्याला बघायचं आहे की ही अशी हे जे महापाषाण युगातील ही जी शिलावर्तुळे आपल्याला उभारलेली दिसतात, ही मी आत्ता सांगितलं की भटक्या लोकांनी उभारलेली आहे. आणि हे भटके लोक कारागीर होते. यासाठी एक फिरस्ते हा शब्द इथे तुमच्या पुस्तकात वापरला आहे, निमभटके भटक्या लोकांसाठी. तर हे कारागीर होते, मुख्यत्वे करून लोह काम करणारे, लोखंड शुद्ध करून त्या शुद्ध लोखंडापासून वस्तू बनवणारे, असं तिथील त्या लोहभट्ट्या पण त्या भागामध्ये आढळल्या, त्यावरून आपण असं म्हणू शकतो. आणि हे लोक काळी आणि तांबडी मातीची भांडी वापरत असत. आपण आधीच्या भागामध्ये याचं वर्णन अभ्यासलेलं आहे की ही काळी पांढरी जी मातीची भांडी होती, ही आहाड संस्कृतीचे लोकसुद्धा वापरत होते, आपल्याला माहिती आहे. तर अशा पद्धतीने ह्या महापाषाण युगीन काळामध्ये शिलावर्तुळं जी उभारली गेली, जी मोठी पाषाणं वापरून
उभारली होती. म्हणूनच या युगाला महापाषाण युग म्हणतात. आणि या शिलावर्तुळांची उभारणी भटक्या किंवा फिरस्त्या लोकांनी केली, जी कारागीर होती आणि मुख्यत्वे करून लोहकाम करणारी होती. आपल्याला याच्या पुढे बघायचं आहे की ही शिलावर्तुळांची परंपरा फक्त भारतातच होती का? नाही, तर प्रागैतिहासिक काळापासनं जगभरामध्ये अशी शिलावर्तुळं उभारलेली आपणास दिसून येतात. म्हणजे जिथे जिथे मानवी वस्त्या होत्या तिथे तिथे त्यामधील काही व्यक्ती मृत झाले, त्यांच्यासोबतचे प्राणी मृत झाले, तर त्यांना पुरण्यासाठी असा गोल खड्डा खणत त्यात ते पुरत माती टाकत आणि तेवढ्या भागावर ते दगड मांडून ठेवत, छोटे मोठ्या आकाराचे. तर हे प्रागैतिहासिक काळापासनं आपल्याला हे असं आढळतं. आणि एक दुसरं प्रागैतिहासिक काळ म्हणजे ज्या काळामध्ये माणसाला लिहिता किंवा वाचता येत नव्हतं, म्हणजे लिपी विकसित झाल्या नव्हत्या. भारतामध्ये ओडिसातील बोडो, दक्षिण भारतातील तोडा, कुरुम, ईशान्य भारतातील नागा आणि खासी इत्यादी जमातीमध्ये आजही ही अशी दफन करण्याची पद्धत मृत व्यक्तीला, आणि त्यावर मग हे असे शिला अशा मोठे दगड असं मांडून ठेवणं, ही प्रथा आजही प्रचलित आहे. म्हणजे अजूनही जे काही आदिवासी लोक आहे, जे अजूनही भटकं किंवा निमभटकं आयुष्य जगतात, ते लोक अजूनही ही प्रथा किंवा परंपरा अजूनही त्यांच्या पाळत आलेले आहे किंवा त्यांच्या समाजाचं आयुष्य जगण्यातील एक भाग आहे ही परंपरा. भारतातील शिलावर्तुळे इसपूर्व 1500 ते 500 या काळात प्रामुख्याने उभारलेली आपणास दिसून येतात. आणि काही उत्तर भारतातील हे नवाश्म युगातली ही आहेत, एवढी प्राचीन आहेत. महाराष्ट्रातील शिलावर्तुळे ही लोहयुगातील असून ती उभारणारे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतातून फिरत फिरत या भागात आले असावेत, असा एक अभ्यासकांचं मत आहे. आणि तो काळ इसपूर्व 1000 ते 400 असावा. आणि ही शिलावर्तुळं प्रामुख्याने प्राचीन प्रमुख व्यापारी मार्गांवर आपल्याला आढळून येतात. मी जसं बोलले की हे का भटकत होते, फिरस्तीवर का होते, एकतर जगणं किंवा दुसरा उद्देश असेल व्यापार. आणि ज्यावेळी शिलावर्तुळे हे मुख्यत्वे प्राचीन व्यापारी मार्गावर आढळत आहेत, तर हे दोन्ही हेतू तेवढेच बरोबर वाटतात. कारण स्थलांतर करणारे लोकही या प्रमुख व्यापारी मार्गांवरूनच मोठ्या नगरांकडे वळले असतील, की जेणेकरून त्यांना तिथे जगण्यासाठी काही साधन, उपजीविकेचं साधन मिळेल. जसं आपण म्हणतो की आज मुंबई, कलकत्ता, चेन्नई, दिल्ली येथे भारतातील अनेक भागातून लोक जातात का, तर उपजीविकेचं साधन मिळावं म्हणून. आणि इथे काही ना काही मिळेल आपल्याला इतक्या मोठ्या नगरात काम, तर तेच सेम त्या काळातही असेल. आणि म्हणूनच या व्यापारी मार्गांवरच ही शिलावर्तुळं प्रामुख्याने दिसतात. दुसरा हे तुम्ही सांगितलंच, याचं दुसरं रिझन काय असेल, तर व्यापारी तांडे असतील, असे 200-200, 300-300 व्यापाऱ्यांचे जथ्थे जात असतील व्यापारासाठी, सेफ्टीमुळे ते एकत्र जात असतील का. आणि हा असा प्रवास लांबचा 6 महिने, वर्षभराचा जाण्या येण्याचा प्रवास असेल, आणि त्या काळामध्ये काही त्यांचेच समूहातले लोक मृत पावत असतील, आणि अशा लोकांच्या दफन करण्यासाठी ही शिलावर्तुळे उभारली गेलेली असावीत, म्हणून ती व्यापारी मार्गावर आढळतात. महाराष्ट्रात, विदर्भात, नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये ही शिलावर्तुळं प्रामुख्याने आढळली आहे जास्त प्रमाणात. टाकळघाट, माहूरझरी, खापा, नायकुंड इत्यादी भागात ही जी शिलावर्तुळं सापडली, त्यांचं उत्खनन झालं. तिथे जे अवशेष सापडले त्याचा अभ्यास केल्यावर एक लक्षात आलं की ही पाषाणयुगीन लोक फिरस्ते कारागीर तर होतेच. मी आधीच वर्णन केलं की लोहकाम करणारे हे होते. कारण हे का, तर या उत्खननामध्ये नागपूरजवळ नायकुंड येथे लोह शुद्ध करण्याची एक भट्टी किंवा कारखान्याचे अवशेष सापडले आहेत, आणि त्यावरून हे फिरस्ते लोक कारागीर होते, तेही प्रामुख्याने लोहकाम करणारे. याचा हा एक सज्जड असा पुरावा आहे, आणि म्हणूनच असं अभ्यासकांचं मत आहे. आणि हे लोहकाम करणाऱ्या याच लोकांचा वाटा भारतात लोहयुगाच्या प्रारंभात होता हे निश्चित. की महापाषाण युगामधून या भारताच्या मानवी वस्तीची वाटचाल लोहयुगाकडे झाली, आणि त्याच्या प्रारंभी हे भटके जे लोक होते, ज्यांना हे ज्ञान होतं लोह शुद्ध करण्याचं, त्यांचा यामध्ये निश्चितच महत्त्वाचा वाटा होता, असं या पुराव्यांवरून नायकुंड येथे सापडलेल्या
लोह शुद्धीकरण भट्टी किंवा कारखान्याच्या अवशेषावरून हे सिद्ध होते. तर इथे तुम्हाला एक ही कृतीसुद्धा दिलेली आहे बघा. इथे आपण जी जोरवे आणि माळवा संस्कृती अभ्यासली त्यावर आधारित ही कृती आहे की महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृतींची माहिती लिहायची आहे. जसा ह्या विस्तार कुठे होता तर आपण बघितलं तापी नदी किंवा भीमा नदी, गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा विस्तार होता. पुणे, नाशिक, नगर म्हणजे अहमदनगर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यामध्ये. तर विस्ताराच्या तिथे आपल्याला ते लिहावं लागेल. दुसरं, वापरातील भांडी कशी होती तर आपण बघितली पिवळसर रंगाची भांडी, लाल रंगाची भांडी, त्यानंतर विविध आकार आणि घाटाची भांडी होती जी चाकावर बनवली होती, ज्यावर नक्षीकाम होतं. तोटीची भांडी, वाडगे, कुंड, कुंभ इत्यादी. पुढे आहे घरांची रचना कशी होती तर आयताकृती किंवा चौकोनी आणि प्रशस्त घरं होते. एकापेक्षा जास्त खोल्या होत्या. आर्थिक उत्पन्न कमी असणारे लोक गर्तावास म्हणजे गोल छोट्या झोपड्या करून राहत असत. धान्य साठवणुकीसाठी घरामध्ये बळद, रांजण किंवा कोठी होती आणि कुडाच्या भिंती असत किंवा आडभिंत घालून घराचे भाग केलेले असत. पुढचा आहे व्यवसाय काय होते तर शेती आणि पशुपालन होतंच. त्यानंतर मातीची भांडी बनवणे, रंगीबिरंगी दगडांपासून नियमित आकाराचे मणी बनवणे, सूक्ष्मास्त्र बनवणे, तांब्याच्या वस्तू बनवणे इत्यादी यांची काय होती व्यवसाय होते. त्यानंतर आहे दफनविधी कसे होते. मी सांगितलं की श्रीमंत असेल आणि गावप्रमुख असेल तर त्याच्या घराच्या परिसरातच दफन होईल किंवा सामान्य व्यक्ती असेल तर त्याला जमिनीत खड्डा करून उतानं झोपवलं जाईल आणि मग माती टाकून पुरलं जाईल किंवा चार पाय असलेल्या रांजणामध्ये त्याला बसवत माती टाकत आणि तो रांजण जमिनीमध्ये पुरून देत. बालक असेल मृत झालेला तर त्याला एका कुंभामध्ये ठेवून माती टाकून दुसरा कुंभ उलटा बांधून दोन्ही तोंड पॅक करत. म्हणजे रचना थोडक्यात आपण बघू की त्याची रचना कशी असेल. मी पुन्हा एकदा रिपीट करते आहे इथे की हा असा आणि हा असा, अशा पद्धतीने मृत बालकाला या खालच्या कुंभामध्ये ठेवत माती टाकत त्यावर उबडा कुंभ ठेवत दुसरा ते बंद करत आणि मग हे जमिनीत पुरून देत. अशा पद्धतीने दफनविधी होते. आणि आहार काय होता तर आपण बघितलं शेतात कोणतं धान्य ते पिकवत होते. गहू, बार्ली, जवस, त्यानंतर ज्वारी, कुळथ हेच त्यांच्या आहारातही होतं. दूध होतं कारण पशुपालन होतं, गाई बैल. तर गाईचं दूध ते बकरी म्हणा गाय म्हणा याचं दूध ते आहारात घेत असत. तसंच प्राण्यांचं मांस व मासे, कारण नक्षीमध्ये मासे पकडण्याचे गळ त्यांनी कुंभावर काढलेले आपणास दिसतात. म्हणजे ते मासेमारी ते करत असावे, त्यांना ते ज्ञान असावं आणि तो त्यांच्या आहाराचा एक भाग असावा असं आपण गृहीत धरू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी कृती आहे ही तुम्हाला सोडवायची आहे. एकंदरीत तुमचा एक मोठा प्रश्न पण तयार होतो. हे सगळे पॉईंट्स तुम्ही एकत्र केले, लिहिले तर महाराष्ट्रीयन ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची माहिती लिहा, ज्यामध्ये माळवा आणि जोरवे संस्कृती आणि हीच थोडीफार सावळदा संस्कृती ही अशी सगळी माहिती आपण लिहू शकतो. तर इथे तुमचा हा पाठ शिकवून झालेला आहे. स्वाध्याय आहे तो तुम्हाला वहीमध्ये लिहायचा आहे आणि यावर विविध प्रश्न, रिकाम्या जागा येऊ शकतात, जोडी दुरुस्त करून लिहा येऊ शकते. तुमचे मत नोंदवा, सकारात्मक स्पष्टीकरण द्या, टिपा लिहा, मुद्दे दिले असतील त्यावर मुद्द्यांनुसार उत्तर लिहा त्या प्रश्नाचं. असे विविध प्रश्न येऊ शकतात. संकल्पना चित्र येऊ शकतात. जसं आत्ता इथे मी सांगितलं की महाराष्ट्रात विदर्भात नागपूर, चंद्रपूर, भंडारा या भागामध्ये शिलावर्तुळं आढळली. तर विदर्भात तील ठिकाणं जेथे शिलावर्तुळं आढळली आणि 3 ब्रॅकेट आजूबाजूला रिकामे राहतील तिथे तुम्हाला लिहावं लागेल नागपूर, चंद्रपूर, भंडारा. अशा पद्धतीचे अनेक संकल्पनाचित्र या प्रकरणावर तयार होतात. मी एक्झाम्पल म्हणून वेळोवेळी तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी तुम्ही या प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करावा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास, अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण वाटला असल्यास नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढच्या भागापर्यंत धन्यवाद.